हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी म्हणजे टिफिन पण बनवायचा, नाश्ता पण बनवायचा म्हणजे गडबड होते ना, अशा वेळेस झटपट तुम्ही कोणती रेसिपी बनवू शकता तर तीच आज आपण बनवणार आहोत। ते म्हणजे तांदळाच्या पिठाचा चिला। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकत याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्ट देखील नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता मस्त हे मिक्स करून झालेलं आहे। आता दुसरीकडे मी भाज्या देखील कट करून घेणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। त्याचबरोबर गाजर घेतलेला आहे किसून, ढोबळी मिरची बारीक चिरलेली, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये तुम्हाला हवं तर आलं लसणाची पेस्ट देखील तुम्ही वापरू शकता किंवा आलं जे आहे ते किसून वापरलं तरी देखील चालेल। आता यामध्येच मी थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकून घेते आणि थोडीशी लाल मिरची पावडर। जर तुम्ही मुलांसाठी बनवत नसाल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील वापरू शकता। त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या भाज्या देखील कमी जास्त नक्कीच करू शकता। मस्त आता मिक्स करून घेतलेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने आहे। जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर यापेक्षा पातळ देखील तुम्ही बॅटर नक्कीच बनवू शकता। आता आपल्याला चिला बनवायचा आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीचे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। दुसरीकडे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, तो छान गरम करून घेतला आणि त्यावर तूप लावून घेतलं। तूप लावल्याच्या नंतर ना यावर हे बॅटर जे आहे चिल्याप्रमाणे टाकून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला तेल लावायचं असेल तर किंवा बटर लावायचं असेल तर बटर, अशा पद्धतीने तेल तूप बटर काहीही लावून घेऊ शकता। आणि त्यानंतर ना मीडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक बाजू छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आहे। मस्त अशा पद्धतीने खरपूस भाजून झाली की ही पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईड देखील भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एकदम झटपट हा चिला बनवून तयार होतो। तांदळाचं पीठ तर सर्वांच्याच घरात असतं, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता, जेणेकरून तुम्हाला तांदूळ भिजत घालून नंतर वाटायची गरज पडणार नाही आणि झटपट हा बनवून तयार होईल। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।